विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं 5वं प्रकरण चालू आहे. या प्रकरणातील आपण बाह्यसेवा हा घटक अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बाह्यसेवा म्हणजेच आउटसोर्सिंग या घटकाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे आणि आता आपण याच विविध बाह्यसेवा सविस्तर अभ्यासणार आहोत. मुलांनो, बाह्यसेवा 3 आहेत. एक व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा, दुसरी ज्ञान प्रक्रिया बाह्यसेवा आणि तिसरी कायदे प्रक्रिया बाह्यसेवा. अशा ह्या 3 बाह्यसेवा आहेत. आता बाह्यसेवा जी व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा आहे त्यालाच बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. यालाच शॉर्टमध्ये BPO म्हणजेच बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि दुसरी जी आहे ज्ञान प्रक्रिया बाह्यसेवा म्हणजेच नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, यालाच शॉर्टमध्ये KPO असं म्हटलं जातं. आता यानंतरची जी तिसरी जी बाह्यसेवा आहे LPO म्हणजेच कायदे प्रक्रिया बाह्यसेवा लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग, ती आपण नंतर अभ्यासणार आहोत. सर्वात अगोदर आपण बाह्यसेवा म्हणजे आउटसोर्सिंग म्हणजे काय हे आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. आता यामध्ये BPO आणि KPO म्हणजेच व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा आणि ज्ञान प्रक्रिया बाह्यसेवा ह्या 2 वेगवेगळ्या बाह्यसेवा आहेत. तर यातील जो फरक आहे तो आपण लक्षात घेतला तर या बाह्यसेवा आपल्याला जास्त लक्षात राहतील. म्हणून आपण या दोन्ही बाह्यसेवा अगोदर फरकाने अभ्यासणार आहोत आणि नंतर या दोन्ही बाह्यसेवेंचे फायदे आणि तोटे आपण अभ्यासणार आहोत. तर ह्या ज्या व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा म्हणजेच BPO किंवा KPO ह्या ज्या काही बाह्यसेवा आहेत, या सेवा ह्या विविध मुद्द्यांच्या आधारे आपण या दोन्ही सेवांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. इथे पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे अर्थ. आता बाह्यसेवा म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे की बाह्यसेवा म्हणजे काय सांगितलं होतं की जेव्हा एखादा व्यवसाय त्याचं महत्त्वाचं जे काम आहे त्या कामाव्यतिरिक्त इतर आवश्यक असणारी कामं ज्यावेळेस एखाद्या बाहेरच्या संस्थेला देतात तर त्या संस्थेकडून ज्या काही सेवा करून घेतल्या जातात किंवा कामं करून घेतली जातात त्याला बाह्यसेवा असं म्हटलं जातं. मग ह्या बाह्यसेवा, मग व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा म्हणजेच BPO किंवा ज्ञान प्रक्रिया बाह्यसेवा KPO यांचा नेमका अर्थ काय आहे, तर या दोन्हींचा अर्थ आपण अगोदर समजून घेऊया. व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा आणि ज्ञान प्रक्रिया बाह्यसेवा. तर BPO आणि KPO म्हणजे नेमकं काय, तर BPO म्हणजेच की जर समजा आता आपण अगोदर उदाहरण अभ्यासूया की जर समजा एखादी कंपनी असेल आणि त्या कंपनीला म्हणजे त्या कंपनीचं जे काम आहे ते उत्पादनाचं आहे म्हणजेच प्रोडक्शनचं काम आहे. पण ते प्रोडक्शनचं काम करता करता त्या कंपनीचा जो काही आवार आहे म्हणजेच प्रिमायसेस, तर त्या प्रिमायसेसमध्ये जर समजा स्वच्छता करणं असेल किंवा स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज हवी असेल किंवा प्रोडक्शनच्या ठिकाणी वस्तूंची काळजी घेण्यासाठी किंवा वस्तूंची चोरी होऊ नये, वस्तू गहाळ होऊ नये यासाठी जर समजा सुरक्षा कर्मचाऱ्याची गरज हवी असेल तर अशा वेळेस एखाद्या संस्थेकडून सुरक्षा कर्मचारी मागवणे किंवा त्या संबंधित व्यवसाय संस्थेची स्वच्छता करून घेणे, तर या कामासाठी व्यवसाय बाहेरून सेवा विकत घेतो. बाह्यसेवा आहेत ना, बाह्यसेवा म्हणजेच बाहेरून विकत घेतलेल्या सेवा. मग काय सेवा विकत घेतल्या जातात त्यामध्ये, समजा कर्मचारी वर्ग असेल किंवा स्वच्छता करण्याचं काम दिलेलं असेल किंवा केटरिंग असेल म्हणजेच कॅन्टीन म्हणतो, तर जे अन्न सुविधा आहे तर ती अन्न सुविधा जर उपलब्ध करून दिली असेल तर ती व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा होते.
किंवा सुरक्षा कर्मचारी उपलब्ध करून दिला असेल तर ही व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा होते. लक्षात आलं ना? व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजे काय, की एखादं काम करण्यासाठी ज्यावेळेस बाहेरून ते काम विकत घेतलं जातं. मग कोणतं काम सांगितलं मी, की जर समजा सुरक्षा कर्मचारी असेल किंवा स्वच्छता कर्मचारी असेल तर असे कर्मचारी ज्यावेळेस ठराविक कामासाठी घेतले जातात तर त्यावेळेस त्या ज्या सेवा बाह्य सेवा आहेत तर ते व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा. म्हणजे ज्यावेळेस एखादा मोठा व्यवसाय असतो त्यावेळेस त्या मोठ्या व्यवसायाला त्यांच्या उत्पादनावरती लक्ष केंद्रित करायचं असतं, त्यांच्या कामावरती लक्ष केंद्रित करायचं असतं. अशा वेळेस त्यांच्या दृष्टीने जी कामं कमी महत्त्वाची आहेत तर ती कामं करण्यासाठी बाहेरून कर्मचारी मागवले जातात किंवा एखाद्या व्यवसायाला ते काम दिलं जातं. मग अशा वेळेस त्या सेवांना व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हटलं जातं. BPO, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. मग आता KPOचा अर्थ नेमका काय आहे? ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजेच KPO म्हणजे नेमकं काय? तर हे नावाप्रमाणेच ज्ञान प्रक्रिया म्हणजे ज्या बाह्य सेवा असतात, म्हणजे बाहेरून विकत घेतल्या जाणाऱ्या सेवा असतात, की ज्याचा महत्त्वाचा आधार ज्ञान आहे. काय आहे? ज्ञान. ज्याच्याकडे ज्ञानाचं कौशल्य आहे, विशेष ज्ञान ज्या व्यक्तीकडे आहे, ज्या संस्था विशेष ज्ञान पुरवतात, तर अशा सेवा संस्थांना म्हणजे त्यांच्याकडून जर ती सेवा विकत घेतली असेल तर त्या बाह्य सेवेला ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हटलं जातं. मग आता याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर समजा एखादी कंपनी असेल मोठी आणि त्या कंपनीला अकाउंटिंगचं काम करण्यासाठी एखाद्या ठराविक कर्मचाऱ्याची गरज असेल. आता काम कोणतं आहे? अकाउंटिंग. अकाउंटिंग हे सर्वांना जमतं का? जमत नाही. कारण त्याच्यासाठी विशेष कौशल्याची गरज आहे, विशेष ज्ञानाची गरज आहे. कशाची गरज आहे? ज्ञानाची. मग ज्या वेळेस एखादी व्यवसाय संस्था असा ज्ञान देणाऱ्या किंवा ज्ञानावर आधारित, कौशल्यावर आधारित असणाऱ्या सेवा जर देत असेल तर त्या बाह्य सेवांना ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हटलं जातं. म्हणजे ती कंपनी काय करते, त्यांचं कोणतं काम करायचं आहे? अकाउंटिंगचं. मग अकाउंटिंग हे काम करणं एक कौशल्य आहे, की ज्याला अकाउंटचं ज्ञान आहे, ज्याला अकाउंटिंग करण्याचं कौशल्य आहे, अशीच व्यक्ती अकाउंटिंगचं काम करू शकते. म्हणजे या ठिकाणी ज्ञान या कौशल्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. म्हणजेच असे कौशल्य असणाऱ्या व्यक्तींना काही संस्था काय करत असतात? काम देत असतात. तर त्याला ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हटलं जातं. मग ज्या वेळेस कंपनी अशा प्रकारच्या सेवांचा लाभ घेते त्यावेळेस त्याला ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हटलं जातं. नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे ही जी ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा आहे तर ही ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा ज्ञान या कौशल्यावर आधारित असते. आता हे BPO आणि KPO ह्या दोन्ही संकल्पनांचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला असेल. त्यानंतर इथे दुसरा मुद्दा आहे गुंतागुंतीची प्रक्रिया. आता ही जी BPO ही जी प्रक्रिया आहे ही गुंतागुंतीचीच आहे. कारण ही बाह्य सेवा आहे, दोन्हीही बाह्य सेवा आहेत. त्यामुळे साहजिकच BPO झालं किंवा KPO झालं, ह्या दोन्ही प्रक्रिया कशा आहेत? गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत. परंतु KPO या बाह्य सेवेच्या तुलनेने BPO ही जरा कमी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा ही जास्त गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. दोन्हींमधला फरक लक्षात आला? आता का जास्त गुंतागुंतीची किंवा का कमी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे? कारण इथे कशावरती भर दिलेला आहे? ज्ञान या कौशल्यावर भर दिलेला आहे. कशावर भर दिलेला आहे? ज्ञान या कौशल्यावर भर दिलेला आहे. पण इथे काही विशेष ज्ञानाची आवश्यकता असतेच असं नाही. समजा सुरक्षा करायची आहे तर सुरक्षेसाठी काही विशेष कौशल्य असणं आवश्यक नाही. त्यामुळे ही प्रक्रिया जरी गुंतागुंतीची असली तरीसुद्धा ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच KPO या प्रकारापेक्षा BPO ही जी संकल्पना आहे ही जरा कमी गुंतागुंतीची आहे.
परंतु ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा ही जी प्रक्रिया आहे ही जरा जास्त गुंतागुंतीची, कारण इथे विशेष कौशल्याचा, विशेष ज्ञानाचा वापर केला जातो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आवश्यकता. आता ही जी व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा किंवा ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा जी आहे, तर याला काय काय गोष्टींची आवश्यकता असते ते आपल्याला पाहायचे, की या व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवेला प्रक्रिया कौशल्याची गरज असते. कशाची गरज असते? प्रक्रिया कौशल्याची गरज असते. म्हणजे ठराविक काम करण्यासाठी त्या ठराविक प्रकारची क्रिया करण्याची गरज असते. समजा स्वच्छता कर्मचारी असेल तर स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचं काम करण्याची गरज असते. मग आता हे ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा यांना कशाची आवश्यकता असते? तर ह्या ज्ञान प्रक्रिया म्हणजे हे काय करत असतात? ज्ञानाचा वापर त्यांचं काम करताना करत असतात. मग त्यांना कशाची आवश्यकता पाहिजे? ठराविक ज्ञानाची आवश्यकता असायलाच हवी. म्हणजे जे काम त्यांना दिलेलं आहे तर ते ज्ञान त्यांना असणं आवश्यक आहे, ते ज्ञानाचं कौशल्य त्यांना असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजेच कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेली प्रतिभा. आता BPO जर बाह्य सेवा म्हणजे ही जी व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा असेल तर किंवा ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा असेल तर कर्मचाऱ्यांना म्हणजे ह्या दोन्ही संदर्भात कर्मचाऱ्यांना कोणती प्रतिभा आवश्यक आहे किंवा कोणती पात्रता आवश्यक आहे? तर ज्यावेळेस आपण BPO या संकल्पनेचा विचार करतो त्यावेळेस या संकल्पनेमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना संभाषण कौशल्य आवश्यक असतं. काय आवश्यक असतं? संभाषण कौशल्य आवश्यक असतं. त्यानंतर जर आपण ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा या संकल्पनेचा विचार केला तर या संकल्पनेमध्ये जो कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याला जी गोष्ट आवश्यक असते ती म्हणजेच की तो कर्मचारी त्याला विशेष ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे त्याला ज्या ठिकाणी काम करायचं आहे, जे काम करायचं आहे किंवा काम मिळवायचं आहे तर ते काम मिळवण्यासाठी त्याच्याकडे विशेष ज्ञान असणं आवश्यक आहे. ते ज्ञान असल्याशिवाय त्या व्यक्तीला या संकल्पनेद्वारे काम करता येत नाही. म्हणजेच मगाशी मी उदाहरण सांगितलं की जर समजा अकाउंटिंगचं काम करायचं असेल तर त्या अकाउंटिंगचं काम करण्यासाठी ते विशेष कौशल्य, विशेष ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर लक्ष केंद्रित करणे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लक्ष केंद्रित करणे. आता लक्ष केंद्रित करणे म्हणजे काय? की ज्यावेळेस ही BPO संकल्पना आहे तर व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा आहे, या सेवेअंतर्गत ज्या कामावरती लक्ष केंद्रित केलं जातं म्हणजे ज्या प्रकारचं काम आहे त्या काम म्हणजे ते कोणत्या स्तरावरील काम आहे. तर ज्यावेळेस BPOचा आपण विचार करतो त्यावेळेस या व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा या संकल्पनेमध्ये जे लक्ष केंद्रित करावं लागतं म्हणजे जे काम आहे ते काम निम्न स्तरावरती असतं. म्हणजे खालच्या स्तरावरती काम करावं लागतं. म्हणजे जसं स्वच्छता करणं किंवा सुरक्षा करणं, तर ही जी कामं आहेत तर ही कशी आहेत? निम्न स्तरावरती. म्हणजे जो खालचा कनिष्ठ स्तर आहे त्या स्तरावरती या व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवेचे कर्मचारी काम करत असतात किंवा या प्रक्रियेमध्ये जी कामं केली जातात ती निम्न स्तरावरती असतात. कोणत्या स्तरावरती? निम्न. आणि ही जी ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा आहे तर या प्रकारामध्ये किंवा या बाह्य सेवेमध्ये जे कर्मचारी काम करत असतात तर ते कर्मचारी उच्च स्तरावरती काम करत असतात. कोणत्या स्तरावरती? उच्च. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ह्या ज्या दोन संकल्पना ह्या विविध मुद्द्यांद्वारे अभ्यासलेल्या आहेत तर या संकल्पनेद्वारे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा जी आहे तर ही व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच या ठिकाणी काम करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना विशेष कौशल्य किंवा विशेष ज्ञानाची गरज असत नाही. परंतु ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच KPO या संकल्पनेअंतर्गत जेव्हा एखादा कर्मचारी काम करत असेल त्यावेळेस त्याला विशेष कौशल्याची, विशेष ज्ञानाची गरज असते.
आता आपण ह्या ज्या दोन संकल्पना आहेत या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा एकदा थोडक्यात अभ्यासूया. अर्थ पाहिला होता आपण. अर्थ म्हणजेच व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजे काय, की ज्यावेळेस म्हणजे हे दोन्ही बाह्य सेवेचे प्रकार आहेत. यामध्ये की ज्यावेळेस BPO या संकल्पनेअंतर्गत जो कर्मचारी काम करत असतो किंवा ज्या सेवा विकत घेतल्या जातात त्या सेवा कोणत्या कारणासाठी विकत घेतल्या जातात, की ज्यावेळेस एखादं कमी महत्त्वाचं काम आहे तर ते कमी महत्त्वाचं काम करण्यासाठी खर्च कमी यावा आणि ते काम चांगल्या कार्यक्षमतेने व्हावं या दृष्टिकोनाने आधारित म्हणजे हा दृष्टिकोन ठेवून ज्यावेळेस काम करून घेतलं जातं त्यावेळेस ते काम व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच BPO या संकल्पनेअंतर्गत येत असतं. आणि ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच की जे काम ज्ञान आणि कौशल्यावर आधारित असतं, म्हणजेच माहिती आणि तंत्रज्ञानावर जे काम आधारित असतं तर ते काम ज्यावेळेस बाहेरून विकत घेतलं जातं, ती सेवा ज्यावेळेस बाहेरून विकत घेतली जाते त्यावेळेस त्याला ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा असं म्हटलं जातं. त्यानंतर गुंतागुंतीची प्रक्रिया यामध्ये आपण पाहिलं होतं की ही जी BPO ही जी प्रक्रिया आहे ती कमी गुंतागुंतीची आहे, परंतु KPO ही जी प्रक्रिया आहे ही जरा जास्त गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यानंतर आवश्यकता म्हणजेच BPOसाठी काय गोष्टी आवश्यक असतात, तर BPOसाठी जे कर्मचारी काम करत असतात त्यांच्याकडे प्रक्रिया कौशल्य असणं आवश्यक आहे. काय असणं आवश्यक आहे? प्रक्रिया कौशल्य. आणि ज्यावेळेस KPO या संकल्पनेअंतर्गत जर एखादा कर्मचारी काम करत असेल तर अशा वेळेस त्या कर्मचाऱ्याला विशेष ज्ञान म्हणजे विशेष ज्ञान हे कौशल्य असणं आवश्यक आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेली प्रतिभा म्हणजेच या संकल्पनेअंतर्गत काम करण्यासाठी कर्मचाऱ्याकडे कोणती प्रतिभा असायला हवी, तर BPOमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्याला चांगले संभाषण कौशल्य आवश्यक हवं आणि KPO या संकल्पनेमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्याला ठराविक प्रकारची पात्रताच आवश्यक असावी लागते. म्हणजे ते काम करण्यासाठी मगाशी जे आपण पाहिलं की जर समजा एखाद्याला अकाउंटिंगचं काम करायचं असेल तर त्याला त्या अकाउंटिंगचं परिपूर्ण ज्ञान असायला हवं, ते अकाउंटिंगचं काम करण्याचं कौशल्य असायला हवं. त्यानंतर पाचवा मुद्दा आपण पाहिलेला लक्ष केंद्रित करणे, की ज्यावेळेस BPO ह्या ज्या सेवा दिल्या जातात किंवा हे जे काम केलं जातं तर ते काम करण्यासाठी निम्न स्तर असतो. म्हणजेच निम्न स्तरावरची जी कामं असतात तर निम्न स्तरावरच्या कामांवरती लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणजे BPO अंतर्गत ज्या काही सेवा दिल्या जातात त्या निम्न स्तरावरती असतात आणि KPO अंतर्गत ज्या काही सेवा दिल्या जातात किंवा काम केलं जातं तर ते काम जे आहे तर ते उच्च स्तरावरती काम केलं जातं किंवा त्या ठिकाणीच लक्ष केंद्रित केलं जातं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण ह्या ज्या दोन महत्त्वाच्या संकल्पना ह्या मुद्द्यांच्या आधारावर ज्या काही अभ्यासलेल्या आहेत तर हा फरक तुम्हाला आपलं जे 12वीचं OCचं पुस्तक आहे तर त्या OCच्या पुस्तकामध्ये 122 पान नंबरवरती हा फरक तुम्हाला दिलेला आहे. तर ह्या ज्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत या महत्त्वाच्या संकल्पना ज्या सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात, तर ही जी KPO ही जी संकल्पना आहे ती कॉमर्सच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी संकल्पना आहे, की सद्यस्थितीमध्ये ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत तर त्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये मोठ्या प्रमाणात विशेष प्रकारचं ज्ञान म्हणजे थोडक्यात अकाउंटिंग असेल किंवा अकाउंटिंग बेस असलेली जी काही विविध प्रकारची कामं आहेत तर ती कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी ह्या ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा ह्या संकल्पनेमध्ये येत आहे. तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये KPO या संकल्पनेअंतर्गत चांगल्या प्रकारे आणि चांगल्या पगार घेऊन हे संकल्पनेअंतर्गत तुम्ही काम करू शकता, सेवा देऊ शकता. तर अशा प्रकारे हे आपलं लेक्चर संपलेलं आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण BPO या प्रकाराच्या बाह्य सेवा म्हणजे जे काही फायदे आणि तोटे आहेत ते अभ्यासूयात आणि त्यानंतर KPO या संकल्पनेचे सुद्धा फायदे तोटे आपण अभ्यासणार आहोत. तर आपलं हे लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद.